नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि आज अशी एक छान रीडिंग घेऊन आली मी तुमच्यासाठी, जी आहे महाकाल आणि महाकाली तुमच्या वेल्थला आणि हेल्थला प्रोटेक्शन देत आहेत। मग या हेल्थला आणि वेल्थला प्रोटेक्शन का बरं? तर अशा काही नजरा असतात, आपण म्हणतो ना, मी बाकीच्या सगळ्या गोष्टी नाही सांगणार, पण नजर दोष हा 101% होतो। जो खूप काही अशा नजरा आहेत ज्या तुमच्या हेल्थवर असतात। मग हा कसा फिट आहे किंवा ही कशी फिट आहे, ही कसं सगळं करू शकते, हा कसा पळू शकतो, हा सगळं करू शकतो, ह्या झालेला नजर दोष आहे। आणि जो तुमच्या वेल्थवर आहे, जर बाबा ही अशी व्यक्ती आहे किंवा ही अशी सोल आहे जिला काहीही म्हणजे पाठीमागं काही आधार नाही आहे किंवा काहीही नाही आहे, तर हे कसं सगळ्या गोष्टी मॅनेज करतात, किंवा वेल्थ जी आहे, पैसा जो आहे तो यांच्याकडे कसा आहे, सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करतात, आणि तुमचं जे मॅनेजमेंट आहे आणि तुमची जी हेल्थ फिटनेस आहे, ह्या सगळ्या गोष्टीवर नजर लागू नये म्हणून तुम्हाला प्रोटेक्शन इथं दिलं जाते। कारण बरेच वेळा आपण फक्त धावत असतो, करत असतो आणि मध्ये मध्ये अशा काही घटना, अशा काही गोष्टी होतात ज्यामुळे पूर्णपणे सगळ्या गोष्टी थांबल्यासारख्या वाटतात। अरे आत्ता तरी सगळं छान चाललं होतं आणि अचानक असं हे झालं, तर असं काही तुमचं लक्ष नाहीये, पण महादेवांचं, महाकालींचं आणि महाकाल यांचं लक्ष तुमच्यावर आहे आणि त्यांनी तुम्हाला ब्लेसिंग्स दिलेलं आहे, त्यांच्या आशीर्वादाचं रूप तुम्ही आहात। आणि म्हणूनच तुमच्यासाठी हा मेसेज आहे। तर ते तुमच्याकडे येणारा जो पैसा आहे, जी वेल्थ तुमची आहे त्याला, आणि तुमची जी हेल्थ आहे, ते सगळा डोलारा सांभाळण्यासाठी, कारण तुमचा उद्देश चांगला आहे। तुमच्याकडे जो पैसा आहे किंवा तुमचा जो फिटनेस आहे, हे सगळं तुम्ही जे कमावलेलं आहे, हे कमावलेलं एका चांगल्या उद्देशापायी केलेलं आहे। मग तुमच्याकडे जे येणारा पैसा आहे किंवा तुम्ही तुमच्याकडनं करत असलेले सामाजिक कार्य आहे, त्यासाठी तुमचा फिटनेस तुमचा चांगला आहे, आणि जी वेल्थ आहे, जो पैसा आहे, त्या मागचा जो उद्देश आहे, जो तुम्ही कमवलेला आहे, तो जो उद्देश आहे तो म्हणजे समाजासाठी काहीतरी चांगलं करणं, आणि आपल्याकडून जितकं छान आणि मोठं असं काहीतरी करता यावं, म्हणजे त्यामध्ये तुम्ही निस्वार्थपणे त्या गोष्टी करता। तुम्ही स्वतः सुद्धा एक इतरांसाठी चांगलं काहीतरी आपण उदाहरण असावं, आणि आपला पैसाही अशा चांगल्या कारणासाठी उपयोगाला यावा, जेणेकरून एक नाही, 1 कोटी असेल किंवा त्याला संख्या नाही, अशा लोकांपर्यंत, अशा एनर्जीज पर्यंत, सोर्स पर्यंत तो पोहोचून त्याच्यावर चांगलं काम व्हावं, त्याचा चांगला उपयोग व्हावा, ह्यासाठी तुम्ही काम करत असता। तर म्हणूनच तुमच्या वेल्थला आणि तुमच्या हेल्थला इथं महाकाल आणि महाकाली प्रोटेक्शन देतात। कारण त्यांच्याशिवाय हे एवढं मोठं प्रोटेक्शन कोण करू शकत नाही। कारण हे असं प्रोटेक्शन आहे जिथं बजरंगबली सुद्धा आहेत, कारण बजरंगबली हेच तर सगळ्याच हे आहे, मग बजरंगबली सुद्धा ह्याच्यामध्ये आहे। आणि ही जी पूर्ण एनर्जी ही मला इथं दिसते की तुम्हाला पूर्ण प्रोटेक्शन देते, फक्त तुम्ही पुढे जायचंय, तुमचं कार्य करत, असं तुम्हाला इथं मेसेज दिला जातो। खूप स्ट्रॉंग मेसेज आहे, ज्यांच्यासाठी दिलेला आहे त्यांनी नक्कीच ह्या मेसेजला कनेक्ट व्हा, आणि जे तुम्ही ध्येय तुमचं मनामध्ये आहे, जे काही तुम्ही करताय ते खूपच चांगलं आहे। मग तुम्ही योग वगैरे शिकवत असाल, नवीन गोष्टी शिकवत असाल, किंवा काही असं आहे जे समाजामध्ये चांगलं काहीतरी घडावं, यासाठी तुम्ही प्रयत्न करताय, तर त्यासाठी तुमच्या आयुष्यात खूप सगळं चांगलं होणार आहे, आणि चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी तुम्हाला कनेक्ट सुद्धा होणार आहेत, असा तुमच्यासाठी तर मेसेज दिला जातोय। मी म्हटलं ना तुम्हाला योग, पण मी म्हटलं ना, योग असे कोणतरी करत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा मेसेज आहे। आणि महाकाल आणि महाकाली तुमच्यासाठी हे ब्लेसिंग्स देतात, तुमच्या वेल्थला आणि हेल्थला, दोन्हीला। मग इथं जे आहे बघा, ब्लेसिंग्स ऑफ योग नॉलेज फ्रॉम द फर्स्ट गुरु कनेक्ट विथ योग इन अ सेल्फ। म्हणजे तुमच्या आतला जो योग गुरु जो काय आहे, तो तुमचा स्वतःचा, म्हणजे तुमच्यातला जो योग गुरु आहे, तुमच्यात स्वतःमधलं जी इनर सेल्फ आहे, आतली जी तुमची सोल आहे, जी अंतर्मन तुमचं काय सांगते, तुम्ही इनर व्हॉइस तुमची काय सांगते, आतलं तुमचं जे सोल आहे ती स्ट्रॉंग करणं, आतला आवाजाशी कनेक्ट होणं, आत स्ट्रॉंग होणं, मॉर्निंग वॉक करणं, फिरायला जाणं, योगा जे आहे ते करणं, किंवा योगाचे क्लासेस कोणी घेत असेल, किंवा योग सत्र जी काय आहेत, ऑनलाईन असतील, ऑफलाईन असतील, जर कोण घेत असेल, त्याच्याशी कोण कनेक्ट असेल, तरी त्यांच्यासाठी सुद्धा हा मेसेज आहे। मी तुम्हाला मेसेज, जे आपली रीडिंग आहे ती सुरू व्हायच्या आधी सांगितलं, हेल्थ अँड वेल्थ,
या दोन्हीला तुम्हाला इथं प्रोटेक्शन दिलं जाते. तर तुम्हाला फिट व्हायचं आहे, पण तुम्ही स्वतः फिट होत असताना तुमचा जो अनुभव आहे, तुम्ही जे काही करताय त्यातून तुम्ही 4 लोकांना त्याच्याशी कनेक्ट करून त्यांना फिट होण्यासाठी ते समजावं. म्हणजे जे काही नॉलेज तुम्ही घेताय त्या नॉलेजमधून समाजासाठी कसा उपयोग त्याचा करून देता येईल, हे म्हणजे यामध्ये तुम्ही तुमचा पैसा सुद्धा, जर तुमच्याकडे पैसा असेल आणि तुमच्याकडं ते नॉलेज नाही आहे, बरं आहे नॉलेज पण ते शिकवण्याइतपत नॉलेज नसेल तरी सुद्धा तुम्ही तुमच्या पैशाचा योग्य उपयोग करून असे काही ट्रेनर्स असतील किंवा काही असतील, यातून सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचा मेसेज दिला जातोय. अशा पद्धतीने तुम्ही असं काही नियोजन करू शकता की यातून आपण समाजासाठी काही करू शकतो. जे तुमच्याकडे आहे त्याचा जर नॉलेज असेल तर ते द्या, जर पैसा असेल तर त्या नॉलेजवर खर्च करा, पण ते करा असं तुमच्यासाठी महाकाल आणि महाकाली सांगतायत. कारण हे तुम्ही करतही असाल, कोण करत नसेल तर त्याच्यासाठी मेसेज आहे की असं काही नॉलेज आहे. 2 गोष्टी आपल्याकडे असतात, एकतर असतं किंवा नसतं. एकतर कला असते किंवा पैसा असतो. पैसा असेल तर ज्याच्याकडे कला आहे त्याला काम द्या, आणि जर कला असेल तर तो पैसा त्या कलेसाठी इन्व्हेस्ट करा. ह्या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे येत आहेत. या दोन्ही गोष्टी तुम्हाला, कारण वेस्ट इथं आयुष्य घालवायचं नाही, उगीच आलोय आणि गेलोय असं काही नाही. मरावे परी कीर्तिरूपी उरावे ही म्हण आहे आपली, आणि तीच जिवंत ठेवायची आहे. इथं हा मेसेज तुम्हाला इथं महाकाल देत आहेत. उगीच यायचं जायचं असलं काही करायचं नाही. तर आयुष्यात आतून फिट जसं तुम्ही आहात, बाहेरून तसेच फिट, म्हणजे हा फिटनेसकडे तुम्ही लक्ष देत आहे. तुमचा फिटनेस वाढतोय आणि त्यातूनच मग तुमच्या हेल्थला आणि वेल्थला दोन्हीकडे इथं प्रोटेक्शन महाकाली आणि महाकाल देतात. कोणीही तुम्हाला यामध्ये अडथळा आणू शकणार नाही असं तुम्हाला इथं मेसेज आहे. जे सांगितलं इंट्युटिव्हली जो मेसेज मला महादेवांनी दिला किंवा तिथून आला तो तुमच्यापर्यंत पोहोचवला. ज्यांच्याशी कनेक्ट होते त्यांनी कमेंट करून मला नक्की सांगा. मी काय सांगितलं तुम्हाला, तुमची हेल्थ वेल्थ सगळं आहे आणि यामध्ये तुमची ब्युटी सुद्धा आहे, तुमचं मटेरियलिस्टिक जी प्रॉस्परिटी आहे ते सुद्धा आहे, मटेरियलिस्टिक जे जग आहे, किंवा स्वतःला तुम्हाला ग्रो व्हायचं आहे, तुम्हाला स्वतःला ग्रो व्हायचं आहे, स्वतःचा तुमचा लुक पूर्णपणे तुम्हाला चेंज करायचा आहे, तुमचा विचार चेंज करायचा आहे, तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्हाला तुमचं जे निश्चित हे करायचं आहे ध्येय, तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्याकडून काय होतंय, तुम्ही कोणती गोष्ट अशी आहे ज्यामध्ये तुम्ही स्वतःला प्रूव्ह करू शकता, आणि प्रूव्ह करण्यापेक्षा तुम्ही ते करू शकता आणि ते आनंदाने करू शकता. मग जबरदस्ती नाही, करे बाबा धरे बाबा असलं काही नाही, आनंदाने तुम्ही करायचं आहे. ते आनंदाने मला हे होतंय आणि मी हे करू शकतो, मी हे करणार आहे, मग हे तर तुम्हाला ते करायचं आहे. तर असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. तुमची ब्युटी जी आहे, जर तुम्ही ह्या योग नॉलेज जे आहे ह्याच्याशी तुम्ही कनेक्ट झालात किंवा ह्याच्याशी तुम्ही कनेक्ट होताय, आणि त्यामुळे तुमची वेल्थही वाढते, तुमची ब्युटी वाढते, तुमचं दिसणं, तुमचं सौंदर्य हे सगळं तुमचं वाढते, तुमचा लुक बदलतोय, तुमचा राहणीमान बदलतोय, हे सगळं बदलते, आणि त्यामुळेच तुम्हाला इथं प्रोटेक्शन दिलं जाते. मी सुरुवातीला सांगितलं ना, नजर दोष जो काय आहे, ती नजर, ज्याची कोणाची नजर अशी पडेल ना चुकीची तुमच्यावर, त्याचे डोळे काढून ठेवल्याशिवाय ते गप्प नाही बसणार. कारण मी खरंच ह्याच्यावर सांगते, कारण ही सोल आहे तर जी मला कनेक्ट होते, ही जी सोल आहे ही खूप पवित्र सोल आहे, पवित्र सोल आहे, आणि त्यामुळेच तिच्यासाठी हा मेसेज दिला जातोय. कारण ती सामाजिक स्तरावर समाजासाठी स्वतःसाठी आहेच, पण स्वार्थ आणि स्वार्थ यामध्ये फरक आहेच. मग ती स्वतःसाठीही करते आणि सामाजिक स्तरावरही करते. तर हे करत असताना तिच्या ह्याच्यामध्ये अडथळा आणणं किंवा तिच्यासाठी काही हे करणं, नजर दोष, ह्या सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला प्रोटेक्शन, फुल प्रोटेक्शन इथं तुम्हाला दिलं जाते. आणि खूप मोठा मेसेज आहे बरं का. नक्की कमेंट करून सांगा कोणाशी कनेक्ट होते. तुम्हाला आता जरी जाणवत नसेल, काही तो काळ गेला की तुमच्या लक्षात येईल, विदिन 2-3 महिन्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की हे सगळं होते आणि खरंच महाकाल आणि महाकाल यांचं प्रोटेक्शन आहे, म्हणून मी या सगळ्या गोष्टी पुढे जाऊन करू शकते किंवा करू शकतो. हे धाडस आणि उत्साह आणि हे तुमच्यामध्ये येणार आहे. याच्यामध्ये हा जो काळ आहे याच्यामध्ये तुम्ही फिट तर होतायच, पण तुमचा आज तर काय म्हणताय, धारदार तुमच्यामध्ये एक अशी वीज चमकावी असं तुमचा औरा तयार होणार आहे इथं, असं तुम्हाला इथं सांगितलं जात आहे. आणि त्यामुळं तुम्हाला इथं प्रोटेक्शन दिलं जात आहे. मग कोणाचीही अशा बाधित नजरेपासून तुम्हाला प्रोटेक्शन दिलं जाते. म्हणजे काही नजरा अशा असतात ज्यांना स्वतःच काय होत नाही आणि दुसऱ्याचं बघवत नाही,
असल्या काही असतात, त्यांच्यासाठी हे आहे. जे चांगले आहेत, माझं जसं चांगलं होते किंवा माझ्यापेक्षाही इतरांचं चांगलं होऊ दे आणि छान होऊ दे, त्यांनी त्यांच्या आयुष्यात उभं राहू देत आणि आपलाही जो काही वाटा आहे त्यासाठी आपण इन्व्हेस्ट करून त्यांना मोठं, ते जे कार्य करतात आपल्या हातून नाही होऊ दे, पण ते जे करतात ना त्यांच्यासाठी मोठं होऊ देते, त्यासाठी आपण पार्टिसिपेट करू शकतो. ही भावना ज्यांच्यामध्ये आहे त्यांच्यासाठी इथं खूप सारं ब्लेसिंग्स आहेत, खूप सारे आशीर्वाद आहेत. हेही आहे, दोन्ही गोष्टी आहेत इथं. मी म्हटलं की नाही तुम्हाला, ही जी रिडिंग आहे ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ज्यांच्यापर्यंत ही रिडिंग पोहोचते त्यांनी खरंच अगदी हृदयातून क्लेम करा, ब्लेसिंग्स ऑफ वेल्थ अँड प्रोटेक्शन फ्रॉम आउटर अँड इनर डेंजरस. मग इथं ब्लेसिंग्स तुम्हाला हेच दिलं जाते, तुमच्या पैशाला, तुमच्या आर्थिक सुबत्तेला इथं ब्लेसिंग्स दिले जात आहेत, प्रोटेक्शन दिले जात आहे. कारण तुमचा पैसा व्यर्थ नाही जाणार आहे. तुमचा तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करताय, जिथं करताय ती एका चांगल्या कामासाठी इन्व्हेस्टमेंट करताय. त्यामुळे तुम्ही 10 रुपये इन्व्हेस्ट केला तर तुम्हाला 1000 रुपये मिळतील किंवा लाख रुपये मिळतील. हे ब्लेसिंग्स तुमच्याकडे येते, हे प्रोटेक्शन तुम्हाला येते, तुमच्या इन्व्हेस्टमेंटला प्रोटेक्शन येते. तुम्ही जिथं म्हणजे तुम्ही कशासाठी इन्व्हेस्ट करताय हे खूप इथं महत्वाचं आहे. म्हणजे सुरुवातीलाच सांगितलं, होत असेल तर स्वतःसाठी करा, नसेल होत ना दुसरा ज्याच्याकडे आहे ना कला त्याला करायला लावा. पण काहीतरी डेव्हलप करा, काहीतरी बिझनेस असेल, व्यवसाय असेल, असा काही डेव्हलप करा की तुमच्याकडून तो केला जाईल, होईल तुमच्याकडून ते आणि तुम्ही ते करू शकताय. तर यासाठी तुम्हाला इथं इन्व्हेस्टमेंट करायची आहे असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. तुमचा पैसा, तुमचा वेळ, तुमची एनर्जी, तुमची हेल्थ, तुमच्या सगळ्या ह्याला प्रोटेक्शन इथं महाकाल देत आहे. ज्यांच्या जे अशा नजर दोष आहेत त्यापासून तुम्हाला बाजूला ठेवताय. तुमचा आवरा खूप हे होणार आहे, आपण म्हणतो ना विजेसारखा चमकणार आहे. वीज जशी चमकते असं तुमचा आवरा, तुमचे शब्द, तुमचा पूर्ण तुमची जी आपण काय म्हणतो एक छबी जी तुमची असणार आहे ना ती खूप वेगळीच असणार आहे. जी कोणी विचार सुद्धा केला नसेल, तुम्ही स्वतः अपेक्षित नसेल केला की असं मी आहे किंवा असा मी आहे, असा मी झालो असतो, होऊ शकलो असतो. तसेच तुम्ही होताय, छान होताय, खूप छान क्यूट आणि विचारांनीही समृद्ध होताय, आर्थिक सुबत्तेने संपूर्ण होत आहे. सगळंच तुमच्याकडे भरपूर येत आहे. तर त्याला प्रोटेक्शन हवं आहे, हो की नाही? कारण जेव्हा तुम्ही कार्मिक ह्याच्यामध्ये होता, पास्ट लाईफमध्ये होता, तिथं इनबॅलन्स होतं, त्यामुळं तुम्हाला तिथं प्रोटेक्शन नव्हतं. मग तुम्ही इनबॅलन्स होता त्यामुळं खूप जे निर्णय घेतले त्यामध्ये सुद्धा काही अशा घटना झाल्या किंवा काही गोष्टी अशा होत होत्या की जे काही करायला जाल ते उलटच व्हायचं. किती चांगलं केलं तर ते उलटच. पण ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पास्टमध्ये झाल्या, पण त्यातूनही तुम्ही परमेश्वराचा हात सोडला नाही. तुम्ही अध्यात्म असेल, परमेश्वर असेल, खरेपणा असेल त्याचा हात सोडला नाही, चुकीच्या गोष्टींमध्ये वाहत गेला नाही. आणि हेच तुमच्यासाठी ब्लेसिंग्स आहेत. म्हणूनच तुम्हाला इथं प्रोटेक्शन दिलं जाते. कारण कुणीही तुम्हाला असं गृहीत नाही धरू शकत. अजिबात नाही, तुम्हाला गृहीत नाही धरू शकत. आणि बघा बजरंगबली, मग बजरंगबलींच्या ब्लेसिंग्स आहेत की नाही तुम्हाला मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं. महाकाल आहेत, महाकाली आहेत आणि बजरंगबली आहेत. तिघेही तुम्हाला वेल्थ, तुमच्या हेल्थला, वेल्थला, तुमच्या सगळ्याला तुम्हाला प्रोटेक्शन इथं दिलं जाते. आणि तुम्हाला असं वरती घेऊन जाणार आहेत बघा. असं ही जी संजीवनी आहे ना, ही संजीवनी तुम्हाला इथं दिली जाते. तुम्हाला पूर्ण तयार केलं जाते इथं. म्हणजे जो फाउंडेशन जे होतं, जो काही खालचं हे होतं ते सगळं तुम्ही जे ब्लॉकेजेस होते ते सगळे काढून टाकलेले आहेत. जो काही इनर सेल्फ होता, आतला आवाज होता, आतली जी शक्ती होती तुमची खूप तयार झाली. आतून तुम्ही खूप तयार झालाय. त्यामुळे तुम्हाला अगोदरच कळतं की नाही हा भाग इथला काढून टाकला पाहिजे, हा टाकला पाहिजे, हा माझ्या आयुष्यासाठी उपयोगाचा नाही आहे, ह्यामुळे मी फक्त गुंततोय, यामुळे फक्त मी गृहीत धरलं जातो, यामुळे फक्त मी गुंतला जातो, यामुळे आयुष्याचा मला नवा रस्ता दिसत नाहीये. फक्त तुम्हाला बे के बे करणं योग्य नाही आहे. बे के बे नाही आहे. मला आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत, खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि त्याच्यासाठी करताना म्हणजे तुमची दृष्टी जी आहे, मग इथं तुम्हाला तुमच्याकडे बघणाऱ्यांची दृष्टी मी सुरुवातीला तुम्हाला जसं सांगितलं ही नजर दोष का, तर तुमची दृष्टी अशी आहे की एवढंच बघत नाही, एवढं छोटंसं बघत नाही. मी, माझं, माझी मुलं, माझं घर, माझा संसार नाही. या संसाराच्या पलीकडे एक मोठा संसार आहे. आणि त्या संसारात काय करायचं आहे, त्या संसारासाठी काय करायचं आहे, त्याच्यासाठी काय करायचं आहे, जन्माचा उद्देश तुमचा हा आहे. रीडिंग कुठून कुठपर्यंत आली बघा तुम्ही.
तुम्हाला मी स्वार्थ, अर्थ आणि संसार, वेल्थ आणि प्रोटेक्शन ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हे 4 कार्डमध्ये तुम्हाला मी जे सांगितलं ते एजेंटेटिव्हली होतं आणि महादेवांचं, महाकालींचे आशीर्वाद आहेत, त्यांचे मेसेजेस म्हणून मी सांगते. मी फक्त माध्यम आहे. मग हा संसाराच्या पलीकडे जाऊन एक संसार आहे, खूप मोठा आहे, तो अथांग आहे, त्याला तुम्हाला बघायचं आहे. आणि त्या अथांग अशा संसारामध्ये स्वतःचं काहीतरी पार्टिसिपेशन असलं पाहिजे ना. सगळं स्वतःसाठीच केल्यावर मग इतरांसाठी काय करणार आपण, है की नाही. मग जेव्हा आपण इतरांसाठी करायला लागतो तेव्हा आपोआप आपला संसार ते असा उचलून घेऊन जातात, असा छान आवादित ठेवतात, होय की नाही. मग ह्या तुमच्या वेल्थला, तुमच्या हेल्थला, तुमच्या संसाराला, तुमच्या सगळ्याला ते फुल्ल प्रोटेक्शन देत आहेत. फुल्ल प्रोटेक्शन, इथं काही धक्का लागणार नाही, तुम्ही फक्त पुढे जा, असा तुम्हाला इथं ब्लेसिंग्स आहेत. तुम्हाला म्हणजे हे काय, म्हणजे मी पुढे गेलो तर बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेतच की, आहे की नाही. तर इथं तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं हे होणार नाही, तुम्हाला फक्त त्यात पार्टिसिपेट करायचं आहे, तुम्हाला फक्त करायचं आहे. कारण हे बघा, एखादी गोष्ट आपण जर काहीतरी सुरू केली, काहीतरी चांगलं आपण चालू करतोय, काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे एक व्यक्ती जर त्याच्या मनामध्ये, त्याच्या विचारांमध्ये बदल झाला तर त्याच्याबरोबर त्याची अखंड फॅमिली आहे. एक कुटुंब तुम्ही वाचवता, एक कुटुंब तुम्ही तंदुरुस्त करता, एक कुटुंब तुम्ही सुरक्षित करता आणि कुटुंब तुम्ही धैर्यवान करता. तर हे ब्लेसिंग्स जे आहेत हे खूप मोठे आहेत. फक्त आत्ता मला काय मिळेल या स्वार्थापोटी जे केलं जातं ते नाही आहे, ते जास्त काळ टिकत नाही. पण हे मी जे पेरलेलं आहे, या पेरलेल्या याच्यामुळे हे जे कुटुंब आहे हे खूप मोठं होणार आहे आणि याला यांची फळं जी आहेत ती चाकता येणार आहेत आणि ही समृद्ध होणार आहेत. हा जो उद्देश आहे, या उद्देशाने तुम्ही स्वतः मोठे होता आणि इतरांना मोठे करताय. इतरांना मोठे करायला लागला की आपोआप तुम्ही मोठे होता. ही करायला लागत नाही, त्याला खूप मोठे होणार आहात तुम्ही. आणि हे तुमच्यासाठी ब्लेसिंग्स महादेवांचे आहेत. महाकाली आणि महादेवांचे हे तुमच्यासाठी ब्लेसिंग्स आहेत, प्रोटेक्शन आहे. एवढं मोठं प्रोटेक्शन नाही मिळत. ही तुमची सोलच खूप मोठी आहे. तुम्ही काही तर असा उद्देश घेऊन तुम्ही जन्माला आला आहात ज्याने तुमचं नावलौकिक होणार आहे, तुमच्या कुळाचं नावलौकिक होणार आहे आणि तुम्हाला स्वतःला अशी वेगळी ओळख निर्माण होणार आहे. आणि म्हणूनच हा जन्म पुन्हा नाही, हे एकच जन्म आहे ना, ह्या जन्मामध्ये आयुष्याचं सार्थक करून घ्यायचं, आयुष्याचं सार्थक तुम्हाला इथं करायचं आहे. आणि असंच तुमच्या आयुष्याचं सार्थक होण्यासारख्या अपॉर्च्युनिटी तुमच्याकडं महाकाली आणि महाकाल घेऊन येत आहेत. आणि म्हणूनच मी पुन्हा कार्ड शफल केले बरं का, कारण माझ्या रिडिंगमध्ये सलग मी 3-4 रिडिंग्स करते, तर ह्याच्यामध्ये श्रीकृष्णांचं कार्ड आहेच. आणि रिडिंग मी करत होते महाकाल आणि महाकालींची. तिथं बजरंगबली आहेत जे तुम्हाला प्रोटेक्शन देणार आहे, त्या 3 शक्ती आहेत. पण ही एवढी मोठी शक्ती सुद्धा आहे, हे नाही एवढे ते सगळे आहेत ना, तर मी पण हवाच आहे, मी आहेच. कारण हे सूत्रसंचालक आहेत, हे सगळं तुमचं चालवतात. ही सगळी दुनिया चालवण्याची शक्ती यांच्यामुळेच आहे. आणि ही सगळी दुनिया बरोबर त्यांच्या तालावर नाचते, हे की नाही. चा झरा जो आहे ना, हे म्हणजे श्रीकृष्ण. आणि तुमच्या हेल्थला, वेल्थला, तुमच्या कार्याला प्रोटेक्शन देण्यासाठी महाकाल आहेत, महाकाली आहेत, बजरंगबली आहेत आणि श्रीकृष्णही आहेत. तर श्रीकृष्ण तुम्हाला हेच आशीर्वाद देत आहेत की पूर्ण सप्तचक्रांमधून वर जाण्याचे आशीर्वाद देत आहेत. ह्या सप्तचक्रांमधून वर जाऊन तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीला वरती जा, तिथं धरा, आम्ही तिथे आहोत. हे जे आशीर्वाद आहेत ना, हे खूप मोठे असतात. कारण ही 7 चक्र आणि ह्या 7 चक्रांमध्येच हे आशीर्वाद असतात. आणि हे आशीर्वाद एक ओपन होतच वरती जात असतो. आणि हे तुम्ही हील करत वरती आलेला आहात, ह्यांच्या आशीर्वादानेच आलाय. यांच्या आशीर्वादाशिवाय काही झालेलं नाही आहे. पण तुमचा जो विश्वास आहे, तुमचे जे पेशन्स आहेत, म्हणून एवढी मोठी शक्ती तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. तुम्हाला साथ देते, तुम्हाला हात देते, तुम्हाला आशीर्वाद देते, तुम्हाला सावरते. तुम्हाला कितीही आजूबाजूला सगळा गोंधळ चाललेला असो, गदारोळ चाललेला असो, पण त्यांचा आवाज, त्यांचा धक्का आणि त्यांचं म्हणजे अगदी हे सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाही. ही ती शक्ती आहे. फक्त त्यांच्या विश्वासावर तुम्ही पुढे जा. आणि महाकाल, महाकाली, बजरंग बली आणि श्रीकृष्ण तुम्हाला तुमच्या हेल्थला आणि वेल्थला प्रोटेक्शन देत आहेत, तुमच्या कार्याला पुढे घेऊन जात आहेत. हे
तुम्हाला ब्लेसिंग्स देतात, ते कार्य तुम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देतात, तुम्हाला ताकद देत आहेत, तुमच्यामधील शक्ती वाढवतात. हे सगळं श्रीकृष्ण करतायत आणि श्रीकृष्णांचे आशीर्वाद आहेत. कारण तुमची भक्ती अप्रतिम आहे. तुम्ही जी भक्ती करता, तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवता, जे काही तुमच्याकडून घडते, मग छोटं कार्य असू दे मोठं असू दे, पण तुम्ही जे काही घडते ते सगळं तुम्ही त्यांना समर्पित करता. मी समर्पित आहे तुम्हाला आणि तुम्ही मला मार्ग दाखवा, त्या मार्गावर मी पुढे चाललो आहे, चालली आहे, या उद्देशाने जे तुम्ही पुढे चाललाय, म्हणूनच तुम्हाला इथं आशीर्वाद दिले जात आहेत. म्हणूनच तुम्हाला इथं आशीर्वाद दिले जात आहेत. आणि एवढा मोठा जो आशीर्वाद आहे, जो कंठातून जे बाहेर येणार आहे ना, ते प्रेम आहे, ते माधुर्य आहे, ते सौंदर्य आहे, ते सुख आहे. आणि ती एक वेगळीच तुमची छबी आता श्रीकृष्ण बाहेर काढतात. महाकाली, महादेव आणि बजरंगबली तुमच्या आयुष्यात एक म्हणजे आपण म्हणतो ना सकारात्मक प्रवाह जो आहे, ज्याला कुठं नाही अडथळा येतं, कारण अडथळा येऊ शकत नाही, कारण प्रोटेक्शन कोणाचं आहे. तर तो सकारात्मक जो प्रवाह आहे, अगदी स्मूथ जे सगळं तुमचं चाललेलं आहे, गोइंग द फ्लो असं सगळं आहे दिसते. मग तर असं तुम्ही फ्लो करताय, छान छान फ्लो करताय तुमच्या कार्यामध्ये आणि छान त्याच्यावर तुमचा विश्वास आहे. कारण इथे कर्म रिलीज झाले, तुमचं सगळे कर्माज तुमचे इथे संपलेले आहेत. तुम्ही सगळ्या कर्मावर तुमच्या काम केलंय. ह्या कर्माजमध्ये ज्या काही गोष्टी घटना सगळं झालं, हातातून हत्यार टाकून पळून नाही गेला तुम्ही. मला हे कर्म होत नाहीये, मला हे नाही जमत आहे, मी नाही करू शकत आहे, मला नाही होत आहे. तुम्ही काही अदृश्य शक्ती असतील, काही निगेटिव्ह शक्ती असतील, सगळ्यांनी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला. खरं तुम्ही नाही थांबला. तुम्ही विश्वास ठेवला भगवंतावर की नाही आहे, मला माझ्या आयुष्याचं मी आयुष्य अर्पणच केलंय. माझं जे आयुष्य आहे, माझं जे ध्येय आहे, त्याला मी स्वतः समर्पित झाले. जे ध्येय आहे जे मला समाजासाठी किंवा अशी काही कार्य, अशा काही गोष्टी करायच्या आहेत, त्यामध्ये मला स्वतःला समर्पित होणं गरजेचं आहे. मग तुम्ही इथं समर्पित नाही झाला तर हे झालं नसतं, पण तुम्ही आतून पूर्ण समर्पित झाला, परमेश्वरावर विश्वास ठेवला, त्यांनी जो मार्ग दाखवला त्याच्यावर पुढं जात राहिला. आणि म्हणून आयुष्यात एवढा मोठा जो खूप असा काळाभोर अंधारासारखा असा जो टप्पा होता, ज्यामधून पुढे येणं खरंच शक्य नव्हतं, त्या सगळ्या ड्रामातून जो असा ड्रामा होता तुमच्या आयुष्यात ना, ज्या ड्रामामधून बाहेर पडणं शक्य नव्हतं, असा ड्रामा तुमच्या आजूबाजूला चाललेला होता. आणि त्या सगळ्या ड्रामामधून, त्या सगळ्या दलदलीतून, केंद्रातून, सगळ्या ह्याच्यातून अगदी सुरक्षित तुम्हाला धक्काही न लागता त्यातून बाहेर काढलंय साक्षात या एनर्जीने. त्यामुळे ग्रॅटिट्यूड पे करा, थँक्यू म्हणा, खूप खूप थँक्यू म्हणा. जितके थँक्यू म्हणाल तितके ब्लेसिंग्स तुमच्यावर यायला लागतील. आणि आता तुम्ही जी शिफ्टिंग आहे ते एका गुड एनर्जीमध्ये आहे. तुम्ही योग नॉलेज घेताय, तुम्ही ध्यान करताय, मेडिटेशन करताय, नवीन नवीन गोष्टी शिकताय, ज्या तुम्हाला कधी शक्यच झालं नाही. हे शिकावं असं तुमच्यामध्ये मनात विचार आला तरी सुद्धा ते घडत नव्हतं. तर त्या सगळ्याच गोष्टी, आध्यात्मिक ज्ञान असेल, विविध गोष्टी असतील, विचारवंतांच्या गोष्टी असतील, आणि आतून जे इंट्युशन्स आहेत, मग महाकालींचे, महालक्ष्मींचे, जे इंट्युटिव्हली मेसेज तुम्हाला येतात, ते मेसेज तुम्ही कनेक्ट करताय. आणि हे जे कनेक्शन आहे, हे कनेक्शनच तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घेऊन येणार आहे. की नाही? महाकाली आहेत, श्रीकृष्ण आहेत आणि बजरंगबली आहेत आणि महादेव आहेत. म्हणजे महाकाल, महाकाली, श्रीकृष्ण, बजरंगबली, हे सगळे, हा जो सगळा परिवार आहे ना, हा तुम्हाला पूर्ण प्रोटेक्शन देणार आहे. फुल प्रोटेक्शन तुम्हाला इथं देतोय. महाकाली खूप मेजर स्पिरिच्युअल चेंजेस तुमच्यामध्ये करतायत. महाकाली तुम्हाला हे जे चेंजेस आहेत, हे जे आयुष्याचा बघण्याचा तुमचा जो दृष्टिकोन आहे तो सगळा बदलताय. तुमच्या आयुष्याचा उद्देश काय आहे, काय निर्माण तुम्हाला करायचं आहे, त्या निर्मितीकडे तुम्हाला महाकाली घेऊन जात आहेत. आणि हाच मेजर स्पिरिच्युअल चेंज तुमच्यामध्ये आहे. तुम्ही आता मी सुरुवातीला तुम्हाला जे सांगितलं ना, तुम्ही एवढं नाही बघत आहे, तुमचा दृष्टिकोन आता वाढतोय, लांबच बघताय तुम्ही. म्हणजे तुमची दृष्टी दूरदृष्टी होतीये, तुमची दूरचं तुम्ही बघताय, जवळच नाही. मला एवढंच पाहिजे, मी एवढंच करतो, मी एवढ्यात राहू शकते, मी एवढं करू शकते. नाही, तुमची दूरदृष्टी वाटते की मला खूप मोठं काहीतरी करायचं आहे, मला खूप मोठं म्हणजे संसाराच्या पलीकडचा संसार अनुभवायचा आहे, तो त्याच्यासाठी काहीतरी करायचं आहे, त्या संसारासाठी काहीतरी करायचं आहे. आणि जो संसार या आईचा आहे आणि ती आपल्याला आपण काय
आपण फक्त माध्यम, आपल्याला ती सांगणार हे करा, ते आपण करायचं आहे की नाही. आपण करायचे लेकरं, आई कशी आपल्या लेकराला सांगते तसं ती आई तुम्हाला फक्त सांगते की तुम्हाला काय करायचं आहे. मग हे असे स्पिरिच्युअल जे मेजर जे चेंजेस होणार आहेत, तुमचा भाव बदलेल, दृष्टिकोन बदलेल, मनातल्या भावना बदलेल, काहीतरी ह्या जगायला जन्माला आलोय ना तर काहीतरी करूनच जावं हा उद्देश तुमचा असणार आहे. म्हणूनच एवढी मोठी शक्ती तुम्हाला प्रोटेक्शन देते, वेल्थ आणि हेल्थला दोन्हीला तुम्हाला प्रोटेक्शन देते, तुमच्या कार्याला पुढे घेऊन जाते. खूप फेस तुमचा असं, तुमचा चेहरा आहे ना, तुमचा फेस जे आहे ते खूप असं म्हणजे रीड केलं जाईल. म्हणजे तुमच्या फेसमधून काही गोष्टी सुद्धा तुम्हाला, जर तुम्ही फेस रिडिंग करत असाल, असे कोण कनेक्ट असतील चॅनलला तर त्यांच्यासाठी सुद्धा आहे की तुम्ही चेहऱ्यावरचे हावभाव असतील, बॉडी लँग्वेज असेल, या सगळ्यावरून तुम्ही समोरच्याचे ते ओळखू शकाल किंवा त्यामधून तुम्ही काय मेसेजेस सुद्धा तुम्ही म्हणजे पोहोचवत असाल, जे काही असेल ते. तर हे मला इथे दिसते की रिडिंग जे आहे, फेस रिडिंग, हे तुम्हाला करायचं आहे किंवा तुम्ही शिकताय किंवा तुम्हाला ते शिकण्यासाठी सांगितलं जाते. समोरच्या माणसाच्या मनात काय चाललंय कळते, पण चेहऱ्यावर एक आहे आणि आत एक आहे. तर वर त्याच्या चेहऱ्यावर त्या काय लिहिलंय आणि काय आहे याचं पास्ट लाईफ काय आहे, पुढं काय जाणार आहे, ह्याच्या आत्ता प्रेझेंटमध्ये तो काय आहे, हे तुम्हाला इथं शिकण्यासाठी सांगितलं जाते. किंवा तुमच्याकडे शिकण्याचं काय असं येत असेल तर ते सुद्धा तुम्हाला सांगितलं जाते. कारण फोर्सनं तुमची लाईफ बदलते, तुमच्यातली जी शक्ती आहे ती बाहेर येते, तुमच्या पॉवर्स बाहेर येते, तुमच्यातली जी पॅशन आहे ती सगळी बाहेर येते. तुमच्या नजरेतून एक आपण काय म्हणतो, नजरेची शक्ती जी आहे ना ती सुद्धा वाढते. जर नजर तुमची काही नजरेमध्ये काही हे असं वाटत असेल तर तुमची नजर तीक्ष्ण होते, आणि तुमचा फोर्सनं तुम्ही तुमचं लाईफ बदलताय, फोर्सनं लाईफ बदलते तुमची. ह्या लाईफमध्ये तुम्हाला जे जे घडवायचं होतं ते सगळं तुम्ही इथं घडवताय. आणि म्हातारा बघा जे आहे ना, प्रोटेक्शन आहे, सर्वोच्च संरक्षण आहे तुम्हाला, सर्वोच्च संरक्षण तुम्हाला. तुम्ही तुमच्या ज्या काही बाउंडरीज घातलेल्या आहेत की मी एवढं करू शकतो किंवा मी हे करू शकत नाही, मग हे तुम्ही इथं कट करताय. तुम्ही काही कट केले, तुमच्या बाउंडरीज कट केलेत, त्यामुळे तुमची दूरदृष्टी वाढलेली आहे. दूरदृष्टी वाढते, जे अशक्य असं लोकांना वाटतं, म्हणजे हे अशक्य आहे, काय गरज आहे, तर ते अशक्य असं शक्य तुम्ही करण्याच्या प्रवासाला पुढे जात आहे. आणि त्यामुळंच तुमचे जे लिमिटेशन्स आहेत ते तुम्ही कट करून परमेश्वरावर, भगवंतावर विश्वास ठेवताय. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला निसर्ग आहे, पशु पक्षी प्राणी माणसं किंवा एंजल्स आणि डिवाइनची शक्ती, हे सगळं तुम्हाला प्रोटेक्शन देते, हे सगळं तुम्हाला मार्गदर्शन करते. तुम्हाला जे करायचंय ना तुम्ही ते करा. या आयुष्यात तुम्हाला ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत ना त्या करण्यासाठी तुमचा उद्देशच आहे जन्माचा. फक्त तुम्ही आलं आणि गेलं यासाठी जन्माला आलेलेच नाही आहात. तुमच्या जन्माचा वेगळा उद्देश आहे. मी किती साठवलं आणि माझ्या मागे किती प्रॉपर्टी आहे, किती पैसा आहे, किती संपत्ती आहे जी माझ्या मुलाला, माझ्या नातवंडांना, माझ्या कोणाला पुढं नेईल, ह्यापेक्षा तुम्ही एक वेगळा विचार करताय की मी माझ्या कर्माने काय मिळवलं आणि यामुळे माझ्या कुळाला ओळखलं जाईल. हा जो तुमचा उद्देश आहे आणि हा जो तुमचा थॉट आहे, हा जो तुमचा विचार आहे, हा समाजासाठी आणि जगासाठी एक वेगळा विचार बनेल. आणि वेगळाच एक काहीतरी असं जे दाखवा, म्हणजे जो विचार असे सहजासहजी कोणी करत नाही. हा विचार करण्यासाठी पूर्वजन्मापासून ती तयारी असते, पूर्वजन्मापासून तयारी असते. आणि मग हा विचार उत्पन्न होतो, जो स्पिरिच्युअलिटीला कनेक्ट होतो, अध्यात्माला कनेक्ट होतो, भगवंताशी कनेक्ट होतो. आणि मग ते एक 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 पायरी आपण वर जाऊ शकतो. त्या प्रत्येक पायरीवर तुमच्याबरोबर ही शक्ती आहे. प्रत्येक पायरीवर तुम्हाला ही शक्ती तुम्हाला मदत करणार आहे. प्रत्येक पायरीवर तुमच्या आयुष्यात ही शक्ती जी आहे, ही शक्ती तुम्हाला तुमच्या शक्ती, जी तुमच्यात काय शक्ती आहे याची तुम्हाला जाणीव करून देईल, तुम्हाला उभं करेल, तुम्हाला हात देईल, तुम्हाला साथ देईल. जर असं मनामध्ये असं काही तुम्हाला वाटतंय की बाबा हे मी करू शकेन का, तर असं काही सुद्धा मनामध्ये तुम्ही आणू नका. कारण तुम्ही हे सगळं करू शकताय, हे सगळं तुम्ही करू शकताय. म्हणून तर एवढी मोठी शक्ती तुमच्या बरोबर आहे. महाकाल आहेत, महाकाली आहेत, श्रीकृष्ण आहेत, मातारा आहेत आणि बजरंगबली आहेत. एवढी मोठी शक्ती, फक्त विश्वास ठेवा आणि पुढे जा असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. कारण फुल प्रोटेक्शन आहे. ज्याने कोणी नजरेचा चुकून जरी नजर त्याच्यावर हे केली तरी सुद्धा
त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत हे अगोदरच या रिडिंगमधून मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. कारण हे तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कुणीही तुम्हाला धक्का नाही लावू शकत. फक्त तुम्ही ह्या प्रवासाला पुढे जायचं आहे, यांच्यावर विश्वास ठेवा, पुढे जा. आजूबाजूला काय होतंय ना, घडू दे तिकडे जे काय घडतंय ते. तुम्हाला काय करायचंय तुमच्या कार्यावर तुम्ही पुढे जा, असं तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय. थँक्यू सो मच. खूप मोठी रिडिंग झाली. रिडिंग कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा, कारण खूप डीपच कनेक्ट झाले. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. चॅनलला पहिलं सबस्क्राईब करायचं आणि जे मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवले होते त्याच्यावर गौर करा, थोडंसं विचार करा, ध्यान करा, मेडिटेशन करा आणि पुढे जा. कारण खूप मोठा धडा तुमच्यासाठी अनफोल्ड इथं केला जातोय. आणि आपला कोर्स टॅरो कोर्स सुरू आहे. जर कोणाला पार्टिसिपेट व्हायचं असेल तर नक्की तुम्ही तिथून होऊ शकता. आणि जितके जास्तीत जास्त तुम्ही पार्टिसिपेट व्हाल तितकं जास्तीत जास्त ज्ञान मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन. पुन्हा भेटेन अशा छानशा रिडिंगमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव, जय महाकाल, जय महाकाली, राधे राधे. थँक्यू सो मच.